नमस्कार। आज उल्हासनगर महापालिकेद्वारा जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा ज्या वर्षभरामध्ये अर्थात शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या, त्याचा बक्षीस वितरण समारोह आज संपन्न झाला। उल्हासनगर मिड टाउन रोटरी हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता। उल्हासनगरमधील 1 नंबर ते 5 नंबर या पूर्ण परिसरातील साधारण 50 हायस्कूल आणि त्यापेक्षा अधिक शाळा, त्याचबरोबर अनेक महाविद्यालयं यांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता। गेली अनेक वर्ष या महापालिकेद्वारा जिल्हास्तर स्पर्धेचं आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या केल्या जात आहे आणि गेल्या वर्षापासून जी एक नवीन परंपरा सुरू केली आहे की मैदानावरतीच विद्यार्थ्याला त्याने जे यश संपादन केलं आहे त्याचं सन्मान चिन्ह त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतं। ही एक उत्कंठा मुलांना असते, खेळाडूला असते की मी जे यश संपादन केलं आहे हे घरी गेल्यानंतर माझ्या पालकांना दाखवावं आणि ती त्यांची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होते। मी धन्यवाद महापालिकेला याच्यासाठी देईल की वर्षानुवर्ष यामध्ये अधिकाधिक वृद्धी होते आहे आणि आयोजनामध्ये सुद्धा चांगल्या सुधारणा करण्याचा प्रयत्न महापालिकेद्वारा होतो आहे। खंत एकच आहे, महापालिका परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाची मैदानं नाहीत। काही महाविद्यालयांमध्ये मैदानं आहेत, पण त्यांना वर्षभर वेगवेगळ्या त्यांच्या महाविद्यालयाच्या असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील त्यामध्ये सुद्धा ते व्यस्त असतात। तरीसुद्धा ही महाविद्यालयं आपल्याला खेळासाठी मैदानं उपलब्ध करतात। उल्हासनगरमधील खेळाडू हे जिल्हास्तराबरोबरच विभाग, राज्य आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या खेळाचा ठसा उमटवित आहेत। त्याच्या पाठीमागचं श्रेय त्या क्रीडा शिक्षकांना, त्या संस्थांना, ज्या संस्था यात सहभागी होत आहे त्या सर्वांना, आणि या सर्वांच्या पाठीशी ज्यांचा हात आहे ते क्रीडाधिकारी सन्माननीय शांताराम चौधरी सर, आणि त्यांच्यासाठी जे काही सगळी व्यवस्था लागते ती व्यवस्था पुरवणारी उल्हासनगर महापालिका, अर्थात एक चांगले आयुक्त म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय श्री अजित शेख सर, क्रीडा विभागाच्या उपायुक्ता श्रीमती प्रियंका राजपूत मॅडम, ज्या स्वतःच एक चांगल्या खेळाडू आहे, धावपटू आहे, त्यांचाही विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी नेहमी उपयोग होत असतो। तर ही स्पर्धा यशस्वी झाली वर्षभराची आणि त्याचं आज खरंच चीज विद्यार्थ्यांना मिळालं, त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची बक्षिसं मिळाली। यावर्षी पहिल्यांदाच फिरता चषकसुद्धा ठेवण्यात आला। उल्हासनगरमध्ये 3 विभागातून हा चषक देण्यात आला। 14 वर्ष वयोगट, त्यानंतर 17 वर्ष वयोगट आणि 19 वर्ष वयोगट। 14 वर्षामध्ये सर स्वामी देवप्रकाश हायस्कूल 5 नंबर यांना प्राप्त झाला। 17 वर्ष वयोगटामध्ये SES हायस्कूल इंग्लिश मीडियम यांना तो प्राप्त झाला आणि जो 19 वर्षाखालील वयोगटाचा फिरता चषक आहे तो CHM कॉलेज, जे आपल्या उल्हासनगरमधलं एक नामवंत कॉलेज आहे, त्यांना प्राप्त झाला। या सर्वांचं आणि ज्या खेळाडूंनी यात भाग घेतला त्या खेळाडूंचं, ज्यांनी यश संपादन केलं त्या सर्व यशस्वी खेळाडूंचं, त्यांना इथपर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व शिक्षक, पालक, जे पंचांनी यशस्वी स्पर्धा केल्या त्या पंचांचं आणि या आयोजनामध्ये ज्यांनी कोणी मदत केली आहे त्या सर्वांचं मी उल्हासनगर महापालिका क्रीडा आयोजन समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। यशस्वी स्पर्धकांना येणाऱ्या भावी जीवनामध्ये खऱ्या खेळाडू वृत्तीचं, या खेळातून प्राप्त केलेल्या गुणाचं त्यांनी दर्शन घडवावं। खूप खूप धन्यवाद। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।